पण छान आहे आणि ती पण छान आहे. ती पण छान आहे. हां. पण ह्याने लय गरम होईल है ना. घाला आल्यावर काढायचं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आम्हाला आमंत्रण आलं होतं रुपालीकडून. काकांनी आमंत्रण दिलं होतं की यात्रा आहे त्यांची आणि त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे. आणि पप्पांची बहीण जी आहे ती त्यांची पण यात्रा आहे, म्हणजे एकाच गावात. रुपालीचं माहेर आणि पप्पांची बहीण ही एकाच गावातली, त्याच्यामुळं आता आम्हाला दोन्हीकडनं आमंत्रण आहे, त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर चला, आमची तयारी झालेली आहे. मुंबईहून आल्यानंतर थोडा वेळ आराम वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो, घर साफ झालं. त्यानंतर मग आराम केल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही निघालेलो आहे. तर आता बघा, इथं 4:30-4चीच गाडी आहे. तर 3 वाजल्यापासूनच आमची तयारी चालली होती. हे कपडे राहू दे बाई आतमध्येच, बाहेरच. ही वेदांची त्यांची काय जाड आहेत, नाही उडून जायची तशी. काय जाड आहेत म्हणलं. हा चला ती घेते. लय हलवू नको मोबाईल. चल दळण घेतो. याच्यावर पाणी नाही येत. तेवढं दळण घे ना ते. या रिक्षात बसा तुम्ही. नंतर कुठल्या बसा दोघं? आमच्या बरोबर येतोय का दिदी? सगळ्यांनी संगत चला की. नाही, दळण लांब आहे का दळण ठेवायचं? भात बाहेर राहू दे. वेदूला घेऊ का? वेदूला घे. चला. तर आम्हाला भेटली इथं नगरची बस आणि इथं मस्तपैकी आम्ही चाललेलो आहे. नगरच्या बसमध्ये पूर्ण बस रिकामी होती. फक्त आम्ही 5 जणच होतो बसमध्ये, बाकी सगळी बस रिकामी. तर आता इथं आम्ही आलेलो आहे घोगरगावमध्ये. घोगरगावपासून रुपालीचं माहेर जवळ आहे आणि तिथून आम्हाला गाडी येणार होती घ्यायला, त्यासाठी आम्ही वेट करत बसलेलो. समीक्षा इथं थोडी झोपली होती, कारण तिला थोडंसं बरं नव्हतं वाटत, अंग तापलं होतं आणि तिचं डोकं पण दुखत होतं. हे बाहेरच्या वातावरणाने आणि बाहेरचं तिने खाल्लं होतं वडापाव वगैरे, त्यात 2 दिवस थंड पाण्याने आंघोळ केली, त्याच्यामुळे तिला थोडासा ताप आला होता. तर ती एकदम मूड ऑफ झाला होता ते दुखणं म्हटल्यावरती. तर
तर आता चला, आता थोड्या वेळ आम्ही इथं थोडंफार काहीतरी खाणार आहे आणि त्यानंतर मग आम्हाला गाडी घ्यायला येणार आहे. मग त्या गाडीत आम्ही जाणार आहे. तर गाडीचाच वेट करत आम्ही थांबलो होतो इथे. रुपालीचा फोन येतोय सारखा, ताई आलात का म्हणून. तर अजून तर नाही आले का नाही, आले का नाही. दिदू राहिलं का डोकं. दिदूने गोळी खाल्लेली आताच. हा दीदी, गाडी लागू पण शकते. मम्मा मी तुझ्या मांडीवर बसते. बस लगेच व्हिडिओ काढायचा. लगेच व्हिडिओ टाकायचा. लगेच आम्ही गावी आलो यात्रेला. बसू का? काय पडायचं? काय तर आता आलो आम्ही रुपालीच्या गावामध्ये, रुपालीच्या माहेरामध्ये आले. तर सगळीकडं पाहुणे रावळे आहेत, गाड्या आहेत सगळ्यांच्या दारामध्ये, कारण यात्रा असल्यावरती सगळे पाहुणे येतात. तर कुठे ते काय प्रांजल आणि प्रिशा आहे. कुठे तो का तिथे प्रांजल प्रिशा आहे बघा. तर आलो आम्ही रुपालीच्या माहेरामध्ये. रुपाली तिथं बसली भाकरी करत, हात दाखवलेला तिने. तर चला, आता लवकरच रुपालीची भेट होणार आहे.